कर वाढ झालाय तर याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं आहे का हे काही कट करावं, हे चौपट आला आहे मला. याच्यावर नगर परिषदवर तुमचं काय म्हणणं आहे? तर नगर परिषदवाले सांगत आहे माझ्या काही हे पहिलं जसा होता घर टाक्स तसं यावं. आधी हे आता दुसरं पण चौपन्न हे आलं तर आम्ही कसं भरावं? आधी तुम्हाला किती येत होते? पहिलं येत होता 50-50 रुपये. आता किती येते? आता किती आलं माहित नाही, पाहिलं नाही मी. आता 2000 रुपयाला तुम्हाला किती आलं काकू? आम्हाला 2000 रुपयाला. आधी किती येत होतं? पहिलं येत होतं 500-600 असं. पहिलं पैसे याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? आता एवढं भरू शकत नाही बा आम्ही एवढं. एकऱ्यात दादा, नगरपालिकेचा जो कर टॅक्स आलाय तुम्हाला त्याच्यावर तुमचं काय मत आहे? नगरपालिकेने मागच्या याच्यापेक्षा यावेळेसचे जे बिल पाठवलं आहे टॅक्सचं, घर टॅक्स आणि दुकानाचे टॅक्स आहे ते असं डबल आला आहे असं लक्षात आलं आहे. पण एवढं एकदम वाढावी करायला नको पाहिजे. टप्प्याटप्प्यात 10%, 15% वाढी त्या हिशोबाने करायला पाहिजे होतं. याच्यावर नगरपालिकेवर तुमचं काय मत आहे? नगरपालिकेने एक लूट यात करून राहिली आहे. सामान्य जनतेची लूट होऊन राहिली याच्यामध्ये. धन्यवाद. घर टॅक्स पावतीवर तुमचं काय मत आहे दादा? माझं काही हे नाही आहे, म्हणजे सहमत नाही आहे मी. का बरं सहमत नाहीये? कारण का एवढा टॅक्स येतच नाही मला. आधी किती येत होता तुम्हाला टॅक्स? 2035. आता किती येऊन राहिलं? आता 5000 काही. याच्यावर नगर परिषद मध्ये तुम्ही काय बोलणार? नगर परिषद हे म्हणाल की एवढा टॅक्स कसं काय आला, आजपास तो कधी भरला नाही एवढा. ठीक है. पालिका से आपको जो घर टैक्स आया है उस पे आपका क्या मत है? ये तो हमारे साथ सरासर जुल्म हो रहा है। क्यों? अरे मैंने 25-26 का टैक्स भरा 2976 रुपए, ठीक है, और अभी मेरे को 17,558 रुपए की पावती आई है, तो इतना मैं एकदम से कहाँ से भरूंगा? और मेरा जो शिक्षण कर है वो मेरे को अभी तक 600 रुपए आ रहा था, अभी मेरे को 6,289 रुपए आया है। तो 600 कहा और 6,289 कहा, तो मैं क्या पूरे गांव भर के बच्चों के शिक्षण का ठेका लेके बैठा हूँ क्या? मैं सबका टैक्स भरूं क्या? और ये कौन से धंधे और ये नगर परिषद ने ये कौन सा कार्यक्रम चालू किए कि जिसका 3,000 रुपए टैक्स है उसको 17,500 रुपए टैक्स भेज रहे? उमरेड नगरपालिकेचा जो घर टॅक्स आलाय त्याच्यावर तुमचं काय मत आहे? माझ्याकडे पहिलं जे टॅक्स येत होतं ते कमी येत होतं. आधी किती येत होतं? 300च्या जवळ आलेला आहे. आता किती? पहिलं आता एकदम आलेलं 3 पट. ते आम्हाला हे मान्य नाही आहे. याच्यावर मग नगर परिषदला तुम्हाला काय म्हणायचे आहे? हे आम्हाला कम पाहिजे बा, आम्हाला एवढा मंजुरी नाही आहे. आम्ही भरून कुठून गरीब माणूस रोज मजुरीवाले. ठीक. तुमचं काय मत आहे? माझं मत आहे, मला पहिले खाली प्लॅटचा 330 रुपयाला आलेला होता, आता 4,700 रुपये खाली प्लॅटचा आलेला आहे. हे मला मंजूर नाही, मान्य नाही. मी तरी सीओ पर्यंत गेलेला होतो. सीओने सांगलेलं होतं का कमी होऊन जाईल तुमचं, तरीही त्यांनी हे नोटीस पूर्ण उमरेडभर वाटणार नाही असं म्हटलं होतं. तरी आताही ते उमरेडभर नोटीस वाटलेली आहे, पण आम्हाला हे मान्य नाही. जसं पहिले होतं तसंच जे आम्हाला पहिली देत होते तसंच पद्धतीत द्यावं. धन्यवाद. मला किती टॅक्स आलाय? मागच्या वर्षी आपल्याला टॅक्स आलं होतं 1,550. आता किती आलं? आता आलाय 4,435. याच्यावर तुम्ही काय बोलणार? काय बोलणार, म्हणजे सर्रास लूट आहे. दिवाबत्ती कर लागते, याच्यामध्ये 89 रुपये 89 रुपये लावलाय. विशेष स्वच्छता कर, इथं जिकडं तिकडं तर स्वच्छता दिसत आहे. आता आम्ही फक्त व्हिडिओ काढून फक्त पाठवायचे राहिले सीओ पर्यंत. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की बरोबर स्वच्छता नाहीये? नाहीच आहे ना. तर घर टॅक्स पावतीवर तुमचं काय बोलणं आहे आताच्या? आता घर टॅक्स पावतीवर माझं असं बोलणं आहे की माझ्याकडे कवेलूचेच घर आहे. अच्छा. त्याच्यामध्ये माझ्या वडिलाच्या हातचं बांधलेलं घर आहे ते. त्याच्यावर ते टॅक्स आहे जुन्या पद्धतीत येत होतं 204 रुपये असं काहीतरी येत आहे, आणि आता माझ्याकडे ते 1,590 रुपये जवळपास आले आहे. म्हणजे ते 5 पटी 6 पटीने वाढून आलेलं आहे. त्याच्यामध्ये दिवाबत्ती कर, आमच्याकडे जे लाईट आहे खंब्याचे, हे 365 दिवसापैकी 200 दिवस लाईटच नाही राहत, कारण थोडासा हवा आली किंवा पाऊस आला तर हे लाईटच गायब होऊन जातात. कंप्लेंट करावं तर ते येऊन दुरुस्त करून जातात, पण ते व्यवस्थित दुसऱ्या दिवशी पुन्हा तसंच. त्या दिवशी मी अजून पुन्हा कंप्लेंट केली होती,
लांजेवार म्हणून ठेकेदार आहे आणि एक त्यांचे ते आहे निल्लूरकर वगैरे, त्यांना फोन केला होता तर त्यांनी दुसऱ्या दिवशी दुरुस्त केलं. तेव्हापासून आता थोडं बरं सुरू आहे. आणि हे शिक्षण कराबद्दल बोलायचं होतं मला. शिक्षण कर एवढं वाढवून लिहिलं आहे याच्यामध्ये की हे शिक्षण कर ठीक आहे घेता तुम्ही, मान्य आहे, पण शिक्षणाची व्यवस्था काय आहे तुमची उमरेड नगर परिषदच्या शाळेमध्ये? सगळे लोक आजकाल मिडल क्लास लोकांपासून सगळे लोक सगळे प्रायव्हेट स्कूलमध्ये पोरं टाकत आहे. आणि जे गरीब बुद्याची मुलं आहे, ते बीपीएलच्या कार्ड खाली येतात किंवा गरीब आहे, त्यांचीच मुलं त्या नगर परिषदेच्या शाळेत वगैरे जातात. मग त्यांच्यासाठी काहीतरी व्यवस्थित करा ना. तुम्ही शिक्षण कर घेता ना, मग तुम्ही त्या शिक्षण कराच्या वापरता बरोबर करा. शाळेमध्ये व्यवस्था काहीच नाही, मुलं पाहिले काहीच नाही शाळेमध्ये. याच्यावर थोडंसं गव्हर्नमेंटने लक्ष द्यायला पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद. घर टॅक्स पावतीवर तुमचं काय मत आहे? घर टॅक्स मध्ये जे आजपर्यंत लागून आलेला नाही आहे, अच्छा. 4 पटीनं घर टॅक्स वाढलेला आहे. आधी तुम्हाला किती घर टॅक्स येत मला होता? आधी 700, 800 किंवा 2000 पर्यंत येत होता. आता सलग मला 7,000 काही म्हणजे असं रुपये आलेला आहे. समथिंग आलं. हा. याच्यावर तुम्ही नगर परिषदला काय बोलाल? तुमचे काय आता मत आहे? हा प्रश्न म्हणजे जीव घेणाच आहे. अच्छा. आजच्या युगात हा प्रश्न म्हणजे जीव घेणं आहे. इतका प्रश्न बिकट आलेला आहे का समीक्षा पोट भरणं कठीण जाऊन राहिलं. बरोबर. आणि त्या याच्यामध्ये एवढा जर काही पटीने जर घर टॅक्स येत असेल तर तो जीव घेणं प्रश्न झालेला आहे. सामान्य लोक जगाचे कसं? सामान्य लोकांचा हा बिकट प्रश्न आहे, त्याने काय करावं? धन्यवाद. आज मुलांना शिकण्यासाठी जे लहान मुलं आहे, गरीब लोकांचे जे मुलं आहे, त्या मुलासाठी कोणती व्यवस्था केलेली आहे? बसण्यासाठी डेस्क बेंच नाही आहे, त्यांना बरोबर आहार नाही मिळत आहे, त्यांना जे शिक्षण पाहिजे आजच्या युगानुसार ते शिक्षण मिळत नाही आहे. त्याच्यामुळे हे बाकी लोक प्रायव्हेट स्कूलमध्ये जास्त ॲडमिशन घेऊन राहिले. जी संख्या नगर परिषदेच्या स्कूलमध्ये पाहिजे होती ती संख्या आज बोटावर मोजण्या इतकी आहे, म्हणजे 10 ते 20 लोकांची संख्या आहे आणि प्रायव्हेट स्कूलमध्ये 100हून जास्त मुलांची संख्या आहे. याच्यावर विचार करायला पाहिजे गव्हर्नमेंटने. काय येतं आपण कुठं कमतार पडून राहिलो. धन्यवाद. उमरेड नगरपालिकेचा जो घर टॅक्स आलाय त्याच्यावर तुमचे काय मत आहे? आमचे छोटे छोटे 2-2 रूमाचे कवेलूचे घर असताना बी घर टॅक्स 120, 140 येत असताना बी आता एवढा घर टॅक्स आमचे नाकारुद्ध आहे. आता किती येत आहे तुम्हाला घर टॅक्स? 724 रुपये. आधी किती येत होता? 120, 140. मग तुमच्या याच्यावर काय मत आहे? काय आमचा बोलायचं हा आहे? बिल कमी झाला पाहिजे. ठीक आहे. तुमचे काय मत आहे आजीबाई? हा टॅक्स एवढा आला बापू आम्हाला. किती आला? 1750. पहिले किती येत होता? 300-400 रुपये येत होता. हा मग- काव टॅक्स गरीबाकून लुटतात का? याच्यावर मग तुम्ही काय म्हणाल नगर परिषदला? हा कमी करायचा नगर परिषद मध्ये. हो का? अजून? तर त्याला कमी होत असेल तर आमच्या घरही घेऊन जायला पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद. तुमचे काय मत आहे काकू? हे घराचे बिल कमी करायचे आहे. आता किती येत आहे तुम्हाला घर टॅक्स? हे घर टॅक्स आहे 553. आधी किती येत होता? 152 रुपये. नगर परिषदला तुम्ही काय म्हणाल यासाठी? कमी करावी म्हणून. धन्यवाद. नगर परिषदचा जो घर टॅक्स आलाय काकू तुम्हाला त्याच्यावर तुमचे काय मत आहे? आम्हाला नामंजूर आहे. आता आम्हाला 2200 रुपये आलेला आहे. 400 रुपये बिल येत होता. कचरा कर, गाडी कर, आम्हाला सगळा कर भरा म्हणते. पोरेना शाळेत जाते नगर परिषद कर भरा. आता नगर परिषदनं का करावं? कचरा जो नेते खात बनवते त्याचा पैसा कुठे गेला का? आम्हाला हा नामंजूर आहे. इकून खाऊन टाका ना म्हणा जनतेला. जनतेचा भला करीन तर जनतेला इकून खाऊन राहिला. कायचा भला करून राहिला का? मग आम्ही काय गोर गरीब आहे, कोणी रोज मजुरीला आहे, कोणाला पोरगा नाही, कोणाला काही नाही, ते लोक का करतील? आम्ही फुटपाथवर कमावणे वाले ना खाणेवाले 1 किलो आणणे संजयच्या खाणेवाले ना संजयला रांधणे वाले कोठून भरून 2200 आणि 2300 रुपये आम्हाला नामंजूर आहे. आहे ना दांडेकरच्या दुकानाच्या ते नळ सुरू झाले पाहिजे. माझ्या घरी मी आहो इथं, पण माझ्या घरी लढणं आहे. 1-2-4 घर माझ्यासारख्याच परिस्थितीचे आहे. आम्ही शेजारी घराचं ते नळ सुरू झाले पाहिजे. उद्या जातो मी, उद्या शिवसेना तुमच्या करवाढ बद्दल काय विचार आहे? करवाढ, माझ्या घरात 2 रूमचं मकान आहे आणि कवेलूचा आहे.
समोर बद्री आहे. मला अगोदर 536 रुपये यायचं, आता मला 1078 का 74 रुपये आले आहे. माझ्या दृष्टिकोनातून करवाढ डबल टिबल झालेली आहे. हे करवाढ योग्य नाही. माझ्याकडे 1887 रुपये आलं होतं, पण आता 6000 रुपये आलं. ते आपल्याला मान्य नाही आहे. म्हणून नगर परिषदवाल्याने हे बिल कर कम करण्यात यावं. तुमचे काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं असं आहे का हे सर्व चुकीचं आहे. एवढी करवाढ व्हायला नाही पाहिजे. जास्तीत जास्त 10% वाढ व्हायला पाहिजे होती. एकदम 4 पट वाढ झाली आहे. आता जी कर टॅक्स आले आहे त्याच्यावर तुमचं काय मत आहे? हे चुकीचं आहे ना. हे आम्ही भरू नाही शकत. एवढं बहुत हे झालं. आधी तुम्हाला किती येत होतं कर टॅक्स? 600 रुपये येत होतं, आता 1660 रुपये आले आहे आम्हाला. याच्यावर नगर परिषदवर तुमचं काय म्हणणं आहे? हे चुकीचं हे आहे ना. आम्ही भरूच नाही शकत एवढं हे. बरं. आता जे कर टॅक्स आले आहेत आता तुम्हाला त्याच्यावर तुमचं काय मत आहे? पहिले 900 रुपये येत होता साहेब. आता साला 5-5, 4-4 रुपये घर टॅक्स येऊन राहिला. तर आम्ही या हातमजुरीवाले माणसं भरावं कुठून? याच्यावर नगर परिषदचं काय म्हणणं आहे तुमच्यावर? त्याच्यावर नगर परिषदनं काही ऍक्शन घ्यायला पाहिजे. काही कमी करायला पाहिजे घर टॅक्स. आता जे घर टॅक्स आलाय नगरपालिकाकडून त्याच्यावर तुमचं काय मत आहे? याच्या पहिले जे घर टॅक्स येत होते ते थोडे साधारण येत होते, पण आता खूप डबल आणि टिबल येत आहे. पुन्हा खूप 2,500 येत होते, आता ते 20,000 रुपये येऊन राहिले. 16,000 रुपये आले. म्हणजे हे पुष्कळ या वर्षी खूपच आहे, जास्त येऊन राहिले. तर हे यायला नाही पाहिजे आणि गव्हर्नमेंट थोडी याच्यात कमी करायला पाहिजे, असं माझं मत आहे. ठीक आहे, धन्यवाद. आता तुम्हाला नगरपालिकेतून जे घर टॅक्स आलाय त्याच्यावर तुमचं काय मत आहे? आमचं तेवढं भरण्याची ताकद नाही आहे. आमचं घरच नाही चालून राहिलं तर टॅक्स कशाने भरायचं? याच्यासाठी थोडी निवडून दिलं आता एवढा टॅक्स. आधी तुम्हाला किती घर टॅक्स येत होतं? 900 रुपये. आता किती येते? आता 4,000 5,000 असं आलाय. याच्यावर तुमचं नगर परिषदचं काय म्हणणं आहे? नगर परिषदला काय म्हणाल तुम्ही? भरूच नाही शकत आम्ही तेवढा टॅक्स. ठीक.